पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा, अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून शिक्षकाकडून विनयभंग. गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक फरार. पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसात महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या 3 ते 4 मोठ्या घटना समोर आल्यात. असं असताना आता पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातून एक शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षकानेच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याबाबत संबंधित शिक्षकावर गोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होता शिक्षक फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत. गोडेगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घोडेगाव येथे काल एका फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षकानेच वारंवार एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 75, 77 तसेच पोक्सोचे 8-12 या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण 2 पथकं काल रात्रीपासूनच तैनात केलेली आहेत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार वारंवार अशा प्रकारे त्या शाळेमध्ये घडत आहेत. काय पोलीस ही घटना फिर्याद काल दाखल झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याचबरोबर इतर काही घटना घडल्या असतील तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल चौकशी करून त्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.